भावके साहेब, तुम्ही काल नागपूरची जागा बिनविरोध करण्याच्या बाबतीत बोलला होता. काय तुमचा निर्णय असणार आहे आणि त्याचा कसा फायदा नेमका होऊ शकतो? नागपूर विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. कारण नागपूरमध्ये जी मतदानाची टक्केवारी बघितली तर 75%च्या वर मतं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीकडे आहे. आणि त्यामुळं मला विश्वास आहे की ही निवडणूक होण्यापेक्षा निवडणुकीमध्ये जे काय आता पेट्रोल डिझेलची टंचाई आहे किंवा थोडी आपत्ती आहे याचा विचार करून मला वाटतं ही निवडणूक अनौपचारिक व्हावी अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. राज्यातील ज्या निवडणुका अनौपचारिक होऊ शकतात त्याही अनौपचारिक केल्या पाहिजे. त्याकरता पुढाकार घेणे आम्ही सर्वच पुढाकार घेणार आहोत. आमच्या तिन्ही पक्षाच्या जागा वाटपाबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, सुनेत्रा पवारजी, एकनाथ शिंदेजी बसून आमच्या पक्षाची समन्वय समिती आहे, रवींद्र चव्हाणजी आहेत, त्या समन्वय समितीमध्ये बसून काय चांगला मार्ग काढता येईल तो आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. एकंदरीत निवडणुका बिनविरोध व्हाव्या हाच भूमिका आमची आहे. त्यामुळं मला आज विश्वास आहे की अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. सर, रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाणार आहे. हा सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. पण एकनाथजी, सुनेत्रा पवारजी बसून माननीय मुख्यमंत्री निर्णय करतील. राष्ट्रवादीमध्ये सगळं आलबेल नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्री मध्यस्थी कसा? मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे जे लोक किंवा जे नेते किंवा जे पदाधिकारी भेटतात, आमदार, खासदार, मंत्री, केवळ राजकीय विषय हा बोलत नसतात. त्यांचे मतदारसंघ आहेत, त्यांच्या भागातले प्रश्न आहेत. त्यामुळे पक्षीय प्रश्न हे त्यांच्याच बैठकीत बोलावं लागतं, ज्या पक्षाचे आपण आहोत. पण युतीचा समन्वय असेल, काही गोष्टी असेल तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात. आमच्याही समन्वय समितीने चर्चा होते. मला वाटतं याच्यामध्ये काही आलबेल नाही आहे म्हणून भेटतात असं मला वाटत नाही. कुठेतरी पेट्रोलची जी रोजची तूट आहे ती मोठ्या प्रमाणात आहे अजूनही. त्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली 70-80 पैसे. अजूनही तूट भरून निघत नाही. जवळजवळ 500 ते 700 कोटी रुपयाची रोजची तूट आहे. आता एवढं मोठं संकट विश्वामध्ये निर्माण झालं आहे. आखाती देशाच्या युद्धामुळे जी काही टंचाई निर्माण होणार आहे याचे पडसाद पडणारच आहे. त्यावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ज्या पद्धतीने देशाला आव्हान केलं, कोरोनाच्या काळात आव्हान केलं, आपला देश बचावला. आता आव्हान केलं आपत्तीच्या काळामध्ये, मला वाटतं यातनं खूप फायदा होईल. मला असं वाटतं की जसं जसं पुढं जाऊ, जसे जसे लोक या ठिकाणी आव्हानाला स्वीकारतील, जसं जसं लोकांना या ठिकाणी माहीत पडेल की बाबा आपल्याला सर्वांना साथ द्यायची आहे, देशातल्या या महत्त्वाच्या मजबूतीला साथ द्यायची आहे. शेवटी देश टिकला तर आपण टिकू. त्यामुळे कोणतंही राजकारण न करता, कुणी या ठिकाणी राजकीय भावना व्यक्त न करता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशहिताकरता, राष्ट्रहिताकरता जो सल्ला दिला आहे, तो सूचना दिला आहे की निवेदन दिला, या ठिकाणी आवाहन केलं आहे. आपण सर्वांनी जर पाठबळ दिलं तर मला वाटतं यातनंही आपण बाहेर निघू. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा आहे शिंदे गटाकडून. काय नाही, मला वाटतं कुठला ऑपरेशन टायगर वगैरे मला माहिती नाही. त्याबद्दलची माहिती फार मला नाही. कॅबिनेट सीट राहण्यासाठी कधी- ऑनलाईन कधी- सुद्धा राहू शकते अशा पद्धतीची मुभा कधी दिली आहे. ज्या मंत्र्याचा विषय नाही ते मंत्रीसुद्धा ऑनलाईन राहू शकतात. किंवा ज्या मंत्र्याचा विषय असतात ते जातात कॅबिनेटला. आज माझा विषय आहे आणि त्यामुळं शेवटी काही मंत्र्यांना जावं लागेल, काही मंत्री ऑनलाईन राहतील. शेवटी मला असं वाटतं की प्रधानमंत्री मोदीजींनी जो बचतीचा निर्णय घेतलेला आहे त्यातने आपणही करू शकतो. कोरोनाच्या काळातही ऑनलाईन बैठकी व्हायच्या. त्यामुळं याचा मोठा खर्च वाचतो, मोठी त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था या ठिकाणी खोळंबली जात नाही. शेवटी अनेक विषय आहेत. त्यामुळं मला वाटतं की काही मंत्री ऑनलाईन झाले तरी माननीय मुख्यमंत्री त्यांना परवानगी देतील. माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली असेल तर निश्चितपणे ऑनलाईन राहता येते.